मिनिंगफुल सिनेमा किंवा अर्थपूर्ण चित्रपट हे मराठी इंडस्ट्रीने खूप आधीच बनवले होते आणि त्यामागे विजन होतं या माणसाचं. आजकाल सिनेमामध्ये काय डिस्कशन असतं, बॉक्स ऑफिस किती, कलेक्शन किती, OTT राईट्स किती. पण एक काळ असा होता जेव्हा सिनेमा बनायचा सोसायटी बदलण्यासाठी. मराठी सिनेमात एक विजनरी डायरेक्टर होते व्ही शांताराम. हा माणूस फक्त फिल्म बनवत नव्हता, तर तो सामाजिक प्रश्न विचारत होता. उदाहरणार्थ कुंकू. त्या काळात चाइल्ड मॅरेज आणि वुमन ऑपरेशन या विषयांवर स्टोरीज बनवणं किंवा चित्रपट बनवणं खूप अवघड होतं. हा खूप मोठा सोशल स्टेटमेंट होता. आणि मग आला अमर भोपाळी. हा फक्त म्युझिकल नव्हता, तो मराठी संस्कृती आणि संगीताचा उत्सव होता. आणि मग ननादरद्यान पिंजरा, एक पॉवरफुल स्टोरी मोरॅलिटी, डिझायर्स आणि सोसायटीच्या बाउंड्रीजबद्दल. व्ही शांताराम यांची खासियत काय होती माहिती आहे? ते सिनेमाला फक्त एंटरटेनमेंट समजत नव्हते, ते सिनेमाला सोशल मिरर मानत होते.